हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। दादरमध्ये मनसेकडून आंदोलन करण्यात आलंय। यावेळी हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात मनसेकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। या आंदोलन विद्यार्थ्यांसह पालकांनीही यात सहभाग नोंदवलाय। निर्णय जो आहे तो या संदर्भातला आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पहिलीपासून तिसरी भाषा सक्ती नको म्हणून मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। यातच हिंदी भाषा ही सक्तीची करू नये यासाठी अनेक आंदोलनं मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण बघतोय की या ठिकाणी सर्व शाळांच्या समोर अशा पद्धतीनं हा बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि एक सही हिंदी सक्तीच्या विरोधातली म्हणून एक उपक्रम सध्या मनसेच्या वतीनं हाती घेण्यात आलेला आहे। जी हिंदी सक्ती केली आहे त्याबद्दलच ही मोहीम आहे आणि पहिली ते चौथी या मुलांना इतकं बर्डन का द्यायचं, कारण 5वी पासून तर आहेच ना आणि हिंदी शिकण्याची गरज नाहीये। ती इतके आपल्याकडे परप्रांती आलेत ना की आपण त्यांचीच भाषा बोलायला लागलो। आता हिंदी शिकवण्याची गरजच नाही त्यासाठी। मुंबईत राहणाऱ्या माणसाला मराठी यावीच हा माझा आग्रह आहे। मराठीसाठी सक्ती वगैरे हे करणे गरजेचंच नाहीये। हिंदीची सक्ती म्हणजे बाहेरून येणाऱ्यांसाठी तुम्ही हे खुलं कुरण करून देताय। कॅमेरापर्सन गणेश वैदेही काणेकर, सामने न्यूज, मुंबई।